उद्धारासी संदेह नाही, याच्या काही सेवका पांडुरंगाभिमानी जीवदानी कोवसा। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। कृष्णत्वदीयपदपङ्कजं पञ्जरान्ते याद्देव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते। तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं। वरं त्विष्टिकायासमन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, किंवा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परं मूर्तिं देहो क्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकम्। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान जेका, जिथे जन्मला बाळगुणातीत एका। तयाचेनी नामे चुके भवव्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन। सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार। पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, दुखियों के तुम भागविदाता। सिया राम के काज सवार, सिया राम के काज सवार। ओ प्रभु मेरा करो उद्धार, पवन सुत बिनती केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। उद्धारासी संदेह नाही, याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीला वंदन करून कीर्तन निरूपणाकरिता जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा भगवान परमात्म्याची सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये होणारे परिवर्तन सांगणारा अभंग आहे। विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं अल्पसा परिहार देणं गरजेचं आणि महत्त्वाचं म्हणून बोलतो। अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या या तीर्थक्षेत्र भूमीवरती जामदरी तीर्थक्षेत्र म्हणण्यामागे काही कारण आहेत।
थोडा आवाज दे मला मॉनिटरला. तीर्थक्षेत्र म्हणण्यामागे काही कारण आहेत. पहिलं कारण असं आहे, ज्या भूमीवरती या 3 गोष्टी घडतात, कोणकोणत्या? देव, भक्त आणि नाम. या 3 गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित येतात, ज्या भूमीवरती एकत्रित येतात, ती भूमी सामान्य न राहता ती भूमी तीर्थक्षेत्र बनत असते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या तीर्थक्षेत्रावरती देव, भक्त आणि नाम, कथा त्रिवेणी संगम. देव, भक्त आणि नाम या 3ही गोष्टी आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर आणि दिव्य पद्धतीनं चालू आहेत. अखंड हरिनाम सप्ताह रामनवमी निमित्तानं या ठिकाणी हा संपन्न होत आहे. आणि गत काही वर्षापासून, किती वर्ष झाले? 29 वर्ष झाली. हे 29वे वर्ष आहे. अर्थात आपण 3ऱ्या 4थ्या तपपूर्तीकडे आपण वाटचाल करतो आहोत. 12 वर्षाचं एक तप, 12 दुने 24, आणि आता हे 3रं तप आपलं प्रारंभी होत आहे. म्हणजे 3रं तप आपण पूर्ण करतो आहोत. 3ऱ्या तपाला पूर्णाहुती देण्याकरता आपली वाटचाल चालू आहे. हा सगळा जो खटाटोप कशा करता आपण या ठिकाणी मांडला आहे, तर एकच कारण आहे, पारायणाला बसलेल्या मंडळींना जेवायला भेटावं, कीर्तनकाराला चांगले मोठे लट पाकिटं भेटावे, सिस्टीमवाल्याला तारखी भेटाव्या आणि तुम्हा सगळ्यांना भोजन भेटावं, याच्यासाठी चाललेला सगळा खट्टा आटटो. बरोबर आहे ना? नाही का? नाही नाही नाही, याच्यासाठी नाही चालला हो. तुम्हाला सगळ्यांना घरी जेवायला भेटतं. सिस्टीमवाल्यालाही दुसरे कार्यक्रम भरपूर आहे, जागरण गोंधळाचे, नाही का? सगळ्या गोष्टी बोला की मग कशा करता हे सगळं चाललंय? याचं कारण तुकोबरायांची उक्ती सांगतो. तुकोबराय म्हणतात की शता एका जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. त्या भगवान पंढरीश परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये जे हजारो करोडो किलोमीटरचं अंतर आहे, ते अंतर संपवून कधीतरी त्या पंढरीश परमात्म्यानं आपल्याला त्याच्या पोटाशी धरावं, आपल्या डोक्यावरून कुरवाळून हात फिरवून आपल्याला त्याच्या चरणाजवळ जागा द्यावी, याच्याकरता चाललेला हा सगळा अट्टहास आहे. विठ्ठल आणि म्हणून सगळे ग्रामस्थ मंडळी, जामदरी मधले असणारे सगळे भजनी मंडळी असतील, महिला भजनी मंडळ असतील, पुरुष भजनी मंडळी असतील, तरुण मंडळ असेल, सगळ्या मंडळींनी मिळून एकत्रित येऊन, कारण एकल्याचा नोहे खेळ मनोनी मेळ जमविला, सगळ्यांनी एकत्रित येऊन हा सप्ताह उभा केला. आणि अतिशय सुंदर छोट्या खाणी कार्यक्रम आहे. बसण्याकरता जागा जरी मुबलक नसली, पण आपण सगळे मंडप भरून बसला आहात. गल्लीत का होईना, जिथे जागा भेटेल तिथं बसण्याचा आपण प्रयत्न करत आहात. पुढे आपल्याला जागा जशी जशी तुमची संख्या वाढत जाईल तशी तशी जागा तुम्हाला अवेलेबल करणं गरजेचं होईलच. परंतु तुम्ही सगळ्या या संकटातून सगळ्या गोष्टींना तोंड देत देत 29 वर्ष हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न करत आहात. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. कारण की कुणाच्याही सद्भाग्यामध्ये सत्संग होत नाही हो. सत्संग होण्याकरता, सत्संग गावामध्ये होण्याकरता काय असावं लागतं? शास्त्रकार म्हणतात, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मम चलबते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारम नाशम विधाय ही तदोदयते विवेक. मानवी जीवनात विवेक जागृत होण्याकरता, विवेक म्हणजे काय? सत्य काय आणि असत्य काय, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, हा विवेक जागृत होण्याकरता हे धर्मकार्य आहे. आणि हे धर्मकार्य होण्याकरता, कथा कीर्तन ऐकण्याकरता मानवी जीवनाचं अनंत जन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं. त्यावेळेस हे कथा कीर्तन ऐकायला भेटतात. अन्यथा आपल्या गावात एवढेच लोक आहेत का? नाही नाही महाराज, काही काही गोड्यादाड्या घेऊन झोपलेत. का झोपलेत? त्याचं कारण एकच आहे, त्यांचं अजून पुण्य उदयाला आलं नाही. काही काही लोक म्हणतात आम्ही घरी बसले ऐकू, जमत नाही. त्याच्याकरता याला नुसता मंडप म्हणत नाही, याला धर्म मंडप म्हणतात. इथं धर्म मंडपामध्ये जे कीर्तन केलं जातं, माऊली ज्ञानोबा म्हणतात ते नुसतं कीर्तन नाही, ते धर्म कीर्तन आहे, धर्म कीर्तन. म्हणून या धर्म कीर्तनाला घरी तंगड्या पसरून जमत नाही, इथं येऊन कीर्तन श्रवण करावं लागतं. त्यावेळेस त्याचं पुण्य आपल्याला पदरी प्राप्त होत असतं. म्हणून सगळ्यांना विनंती, आपल्या गावामध्ये सुंदर कार्यक्रम चालू आहे, आपण सगळ्यांनी इथं येऊन तन मन धनान जे जे सहकार्य आपल्याकडून होईल ते आपल्या सप्ताहाकरता केलं पाहिजे. आणि म्हणून
सगळ्यांनी हा घाट घातलेला आहे, सगळ्यांनी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी चालवलाय. आणि या कार्यक्रमाकरता म्हणून आवश्यक असणाऱ्या गोष्टी, कीर्तनाकरता काय काय लागतं, श्रीमद भागवतकार म्हणतात की प्रल्हादस्थालधारी तरलगती तया चोद्धव कांस्यधारी वीणाधारी स्वर रशी स्वर कुशलतया राग कर्तार्जुनो भूत इंद्रोवादी मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूवः. काय काय लागतं कीर्तनाकरता? प्रल्हादासारखे टाळ वाजवणारे लागतात. आणि कसे? तरल गती तया, लयीमध्ये टाळ वाजवणारे असले पाहिजे. टाळ वाजवणारे लई आहेत, पण लईत वाजवणारे कमी आहेत. विठ्ठल विठ्ठल वदडाक वदडाक वाजणारे काय कमी आहे ना महाराज? कोणाच्या हातात टाळ दिलं तर ते कसे वाजतील? परंतु लयीत वाजवणारे, समबद्ध वाजवणारे, तालबद्ध वाजवणारे प्रल्हादासारखे सगळे टाळकरी मंडळी या ठिकाणी. आणि हे तर साक्षात प्रल्हादाचे स्वरूप आहेत महाराज. त्यांच्याच वयाचे ते छोटे छोटे बालक अगदी सुंदर प्रल्हादा समान आहेत, सुंदर टाळकरी आहेत. वीणाधारी स्वररशी स्वर कुशलतया, विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर चोपदार आहेत. चोपदार, तुमचं कर्तव्य आहे. समजा मला अर्ध्या कीर्तनातून चक्कर येऊन मी पडणार नाही. समजा पडलो मी कीर्तनात, चक्कर येऊन मला काही झालं, तर मी घेतलेला अभंग अर्धा तुम्हाला सोडावा लागतो बरं का. पुढच्या वर्षापासून तयारी तुमची तयारी आहे तशी मला दिसली तर चेहऱ्यावर. आणि तुम्ही वाटता सुद्धा कीर्तनकार, माझ्यापेक्षा तर तुम्हीच वाटायला लागले. दाढी गिडी बॉडी सगळं कीर्तनकाराला या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. म्हणून चोपदारही सुंदर चोपदार आहेत. दुसरे कुठे गेले? इकडे का? हां, दोघं चोपदार, सुंदर चोपदार आहेत. आणि एवढंच नाही, मग राग करता अर्जुनोभूत, अर्जुनासारखी राग रागिनी गाणारे मंडळी, अगदी सुंदर सुंदर महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या परिसराचे, आपल्या परिसराचं वैभव असणारे अंकुशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. त्याच पद्धतीनं डोमाडे महाराज, ज्यांनी सुंदर पहिली चाल गायली, आदरणीय महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीनं ज्यांच्या संस्थेतले हे बालगोपाल या ठिकाणी उपस्थित दिसतात, आमचे श्री हरिभक्तीपरायण आकाश महाराज ना, आकाश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे, अतिशय सुंदर. त्याच पद्धतीनं काय जी भाऊ महाराज का, जी भाऊ महाराजही उपस्थित आहे. भारत महाराज, त्याच पद्धतीनं हां मोडुंगेकर सगळे, आणि बाळू महाराज आहेत, गांगुर्डे महाराज आहेत, सगळे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रल्हाद इंद्रोवादी मृदंगम, इंद्रासारखे मृदंग वाजवणारे श्री हरिभक्तीपरायण रवी महाराज, अतिशय तोलामोलाचं मृदंग वाजवणे महाराज. मृदंग बडवणारे भरपूर आहेत, वाजवणारे फार कमी आहेत. नाही तर मृदंगाला कधी कधी कटाळा येतो, कधी उठतो माझ्यावरून. फक्त पखवादाला रडता येत नाही म्हणून तो रडत नाही, नाही तर काही काही वाजणारेला पखवाद रडायला लागलेत महाराज त्यांच्यासमोर. असं नाही, पण अतिशय तोलामोलाचं वाजवणं आहे, हातात वजन आहे. आता मी शिकलेलो आहे आणि शिकवतोय अजून विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळं मला त्यातलं थोडं थोडं, जास्त नाही कळत बरं का, आपलं थोडं थोडं कळतं. अतिशय सुंदर रवी महाराज मृदंग वाजवतात. सगळ्यांच्या अनुषंगानं ही संकीर्तन सेवा या ठिकाणी संप्राप्त होती आहे. आणि जास्त वेळ मी प्रस्तावनेमध्ये न घेता माझ्या चिंतन सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो. 1 तास उरला प्रवीण महाराजांशी म्हणा आणि सेवेला प्रारंभ करू. विठाला विठाला. अतिशय सुंदर माईक सिस्टीम, प्रेरणा मंडप व साऊंड. डॉक्टर वाडिका, वा वा वा. डॉक्टर थोडंसं लक्ष द्या बरं का, रामनवमीचा काळ आहे, आवाजाची थोडी भरती व्हायला लागली, म्हणून थोडंसं लक्ष द्या. अतिशय सुंदर तुम्ही बसलेले आहात, प्रसन्न अंतकरणानं बसलेले आहात. मी 1 तासभर चिंतन सांगणार आहे. तुम्हाला कंटाळा येत नाही ना चिंतन ऐकल्यावर? का विनोद ऐकावे वाटतात? विनोद ऐकावे वाटत असेल तर कृपया तमाशात जात जा, कीर्तनाचा तमाशा करू नका. विठ्ठला विठ्ठला. मी अगोदर कीर्तनाची मर्यादा तुम्हाला सांगतो. काय सांगते कीर्तन मर्यादा? भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या,
प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावेल श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत सांगतात कीर्तनातून भक्ती, ज्ञान, वैराग्य, प्रेम या गोष्टी सांगितल्या पाहिजे. कशा करता? जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावेल. कुणाची? गौतमी पाटीलची? नाही नाही, मूर्ती अंतरी ठसावेल श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भगवान पंढरीश परमात्म्याची मूर्ती आपल्या अंतकरणामध्ये येऊन विराजमान झाली पाहिजे. त्याला म्हणायचं खरं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एक तासभर आपण चिंतन सेवा आपल्याला करायची. 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे. ऐका लक्षपूर्वक. आता तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय या अभंगाद्वारे भगवान पंढरीश परमात्म्याची सेवा केल्यानंतर उद्धाराचा संदेह जीवनात शिल्लक राहत नाही. अजून कोणकोणत्या गोष्टीची पूर्तता आपल्या जीवनात होते याचा सांगोपांग विचार आजच्या अभंगामध्ये तुकोबराय करतात. ऐका लक्षपूर्वक मायबाप हो. यच्चयावत भूतलामध्ये जन्माला आलेल्या मानवी जीवनाचं कर्तव्य काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नेमकी हा नरदेह आपल्याला कशा करता प्राप्त झाला? मानवी जीवनात आल्यानंतर धन कमवता नाही आलं, नका कमवू. तुम्हाला मान पत प्रतिष्ठा कमवता नाही आली, कमवू नका. पुढे चालून सांगतो, तुम्हाला भौतिक ज्ञानही मिळवता नाही आलं तरीही चालेल, परंतु कमीत कमी आपल्या उद्धाराचं ज्ञान आपण निश्चित मिळवलं पाहिजे. आणि त्याच्याकरताच हा अनमोल मानवी देह भगवान परमात्म्यानं आपल्याला दिला. विठ्ठल. धन नाही मिळवलं म्हणजे मनुष्य मरतो असं काही नाही महाराज. काय हो, माणसं नुसते धनासाठी धन 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 करीत राहतात. एक दिवस न्यूज येते निधन झालं धन धन करता करता. महाराज किती पैसा. तुकोबरायांचं प्रमाण याच्या करता. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे धन आणि धनासाठी घेती प्राण. आहो, धना करता म्हणून भाऊ भावाचा राहिला नाही हो. भाऊ भावाचा वैरी व्हायला लागला. छोट्या छोट्या बांधाच्या तुकड्याहून भावाभावामध्ये भांडणं व्हायला लागले. कशा करता? पैसा करता. कबीरदासजी फार गोड बोलतात याच्या करता. हे सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई, नहीं कोई, सब पैसे के भाई. सगळे माणसं महाराज पैशासाठी आपल्या सोबत राहतात. सगळ्यांना इच्छा कशाची आहे? पैसा कमवावा, पैसा. पण कुठपर्यंत हो? किती पैसा कमवायचा आणि काय करायचं ते पैशाचं? मला सांगा, आतापर्यंत एका तरी माणसाला आपली मिळवलेली मिळकत सोबत घेऊन जाता आली? एकही नाही. तुमच्या आमच्याकडे सामान्य पैसा आहे हो, सामान्य पैसा आहे. मला सांगा, रावणाची जर श्रीमंती आपण पाहिली, तुकोबरायांनी रावणाची श्रीमंती वर्णन केली, द्या सोडून. रावणाची श्रीमंती पुराणांतरामध्ये आली. ती श्रीमंती सांगतो तुम्हाला रावणाची. रावण किती श्रीमंत होता ऐका. रावणाच्या लंकेला जो बाहेरून तट होता 275 किलोमीटरची भिंत होती. किती? बोला बोला, बोलता येतं ना तुम्हाला? 275 किलोमीटर. मीटर सांगत नाही मी. 275 किलोमीटरची भिंत होती. बरं, नुसती भिंत 200 किलोमीटरची ती काय 4ची होती का? नाही नाही. मग 11.5 फूट उंच आणि 4.5 फूट रुंद अशी 275 किलोमीटरची भिंत होती. कशाची? मातीची? नाही 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 नाही, सोन्याची. सोन्याची. त्यातल्या अर्धा मीटर जरी काढला असतं तर जामदरीतल्या सगळ्या बायाचा नेकलेस झाला असता. एवढी श्रीमंती रावणाकडे होती. एवढा रावण श्रीमंत होता. पण ऐका ना हो, सांगा त्या कवडी गेली नाही रावणासमवेत. कवडी गेली नाही, कवडी त्याच्यासोबत. मला सांगायचं आहे की तुम्हाला किती दिवस धन कमवत बसणार आहे तुम्ही? किती लोक म्हणतात, महाराज 7 पिढ्याचं कमवून बसलो, 8व्या पिढीचं काय? काय खाईल 8वी पिढी? भूस खाईल. मग काय खाईल आता? अरे 8व्या पिढीपर्यंत आपण विचार करायचा का? अहो, कितीतरी या जगतामध्ये कितीतरी माणसं असे पाहिलेत मी माझ्या डोळ्यानं की ज्यांनी आपल्या शर्टाला खिसा सुद्धा शिवला नाही. हा भाग वेगळा आहे की माझ्या शर्टाला 3 खिसे आहेत. पण काही काही माणसं असे आहेत की ज्यांनी आपल्या जीवनात आपल्या शर्टाला खिसाच शिवला नाही. पैशाचा विषयच नाही महाराज. एक
साधू सांगतो तुम्हाला, उत्तर हिंदुस्थानामध्ये जन्माला आलेली, ज्यांना आपण करपात्री महाराज म्हणून ओळखतो, धर्मसर्मा सम्राट करपात्रीजी महाराज. हां, पण त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव होतं हरिरानंद सरस्वती, पूर्वाश्रमीचं नाव. मग त्यांनी काय करावं? त्यांनी कधी लोकांकडून पैसा मागितला नाही, कधी लोकांकडून पैसा घेतलाही नाही. मग भिक्षा मागून जीवन कंठायचे. पण भिक्षाही कशात? काय कटोरं सोबत नव्हतं त्यांच्या. चांदीचं घेऊ शकले असते, सोन्याचंही कटोर, पण सोबत ठेवलं नाही. मग काय होतं सोबत? झोळीमध्ये काय होतं त्यांच्या? काही नाही हो, कटोरी सुद्धा सोबत ठेवली नाही. मग जेवण करायचं असेल ना, त्यावेळेस भगवान परमात्म्यानं दिलेले 2 हात समोर करायचे आणि हातालाच पात्र बनवायचे, म्हणून त्या दिवशीपासून नाव पडलं करपात्री. कशाची कमतरता आहे मला सांगा ना? काय गरज आहे पैशाची? नुसतं आपण पैसा पैसा करत राहतो, कुठपर्यंत मायबाप, कुठपर्यंत? म्हणून ऐका, पैशाच्या मागं नाही धावले तरी चालेल. अरे मला सांगा, किती योनी आहेत या जगतामध्ये? 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. 84 लाख योनी आहेत. किती? 84 लाख योनी. योनी कळतात का तुम्हाला? आता लक्षपूर्वक ऐका, मी सांगतो तुम्हाला. स्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या 4 प्रकारच्या योनी आहेत. या 4 प्रकारामध्ये 84 लक्ष योनी येतात. स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण झालेले, अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण झालेले, उद्भिज म्हणजे जमिनीतून निर्माण झालेले. असे 4 प्रकारचे जे माणसं आहेत, असे 4 प्रकारचे ज्या योनी आहेत, या 4 प्रकारच्या योनीमध्ये 84 लक्ष प्रकार आहेत. अजून एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेस फिरावं लागतं. तुकोबराय म्हणतात, एक योनी कोटी फेरा. प्रत्येक योनीमध्ये कोटी वेळेस जावं लागतं आपल्याला. जर तुम्ही वृक्ष योनीमध्ये गेलात तर सगळे वृक्ष व्हावं लागतं तुम्हाला. आंबा व्हावं लागतं, चिंच व्हावी लागते, बाभूळ व्हावी लागते, यडी बाभूळ पण व्हावी लागते. प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक योनीत कोटी वेळेस जन्माला यावं लागतं. आणि मग 83,09,999 योनी पूर्ण झाल्यानंतर एकदा आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो. तेव्हा कुठे एकदा? आणि मग मला सांगा, 83,09,999 योनीमध्ये पैसा लागतो का त्यांना? बैलाला पैसा लागतो खर्चायला? बैलाला पैसा कमीता येत नाही, खर्चता येत नाही. कोणला? आता बैलाला सांगा तुम्हाला, बैलाला कमवता येत नाही आणि खर्चिता सुद्धा. गाढवाला तुमचा काय अनुभव आहे? गाढवानं कधी कष्ट केले, पैसा कमवला नाही हो. कोणत्याच योनीमध्ये पैसा कमवता येत नाही. मग या मनुष्य कोणत्याच योनीला जर पैसा लागत नसेल तर मनुष्य योनीला कशाला पैसा लागायला पाहिजे? नाही लागत महाराज. फक्त हे आपले चोचलेत आपले. मला सांगा, पूर्वी माणसं जंगलामध्ये राहत असताना कशाची गरज होती त्यांना? पैशाची गरज होती? नाही, कंदमुळं खाऊन आपलं जीवन कंठायचे, त्यावेळेस पैशाची गरज नव्हती. पण हल्ली फार विचित्र प्रकार चालू झाले. मग पूर्वी सप्पर आले राहण्याकरता, सप्पर गेले, पत्रे गेले, RCC आलं. आता नुसतं RCC जमत नाही, त्याच्यामध्ये फॅन बसवावे लागतात. फॅन गेला, आता AC एअर कंडिशनर रूम लागते आपल्याला. हे काय आहेत आपले? हे आपले चोचलेत महाराज. पैसा आपण कमवतो पण याचा उपयोग नाही आपल्याला. म्हणून पैसा नाही कमवला तरी आपलं भागतं महाराज. नाही कमवला पैसा तर अडचण नाही. चला पुढे. काही लोक म्हणतात, महाराज सगळे पैशानंच होतं, तुम्ही म्हणता पैसा नाही कमवला तरी चालतं. ऐका, हे अपवादात्मक बोलणं आहे. नाही कमवला तरी सुद्धा चालतो. चला पुढे. मान कमवलाच पाहिजे असं काही नाही. नाही मान कमवला तर मनुष्य जिवंत राहत नाही का? कितीतरी वेडे माणसं आहेत, त्यांना काय मान आहे जगतामध्ये? ते जगत नाही का? जगतात ना महाराज. काही अपेक्षा नाही त्यांना मानाची. मग आपण सुद्धा केवळ मानाच्याच पाठीमागे धावत नाही बसायचं. मान किती विचित्र आहे सांगू का तुम्हाला? तुकोबराय म्हणतात, मान दंभ चेष्टा येतो सुकराची विष्टा. सुकर म्हणजे डुक्कर, विष्टा खाणाऱ्या डुकराची विष्टा म्हणजे मान आहे. बोला आता किती खाली जाऊन बोलायचं? मान एवढा वाईट मान आहे. मग त्याच्या पाठीमागे धावण्यापेक्षा सोडून द्या, मानाच्या पाठीमागे धावू नका. मग नुसतं भौतिक ज्ञानाच्याही पाठीमागे धावू नका. भौतिक ज्ञान म्हणजे काय? आपली दुपारची भूक भागेल एवढंच ज्ञान मिळवून काही अर्थ नाही जीवन जगण्याला.
मग काय केलं पाहिजे? आपल्या उद्धाराचं साधन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनाचा उद्धार होईल असं काहीतरी आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आता उद्धार कळतं का तुम्हाला? मी बऱ्याच वेळचं उद्धार उद्धार म्हणतोय, पण काय झालं रे तुम्हाला? पुरी हो, अय पुरी हो, बसा बसा, चांगलं चालू हेच कोणा का आमचं. उद्धार उद्धार कशाला म्हणायचं? उद्धार म्हणजे काय? आपण खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर जाणं, अर्थात दुःखातला जीव सुखात जाणं, दुःखरूप असणारा जीव सुखरूप होणं, याचं नाव उद्धार आहे. उद्धार म्हणजेच मोक्ष, मोक्ष म्हणजेच उद्धार. उद्धार झाला म्हणजे मोक्ष प्राप्त झाला, मोक्ष प्राप्त झाला म्हणजे उद्धार झाला. सोप्या भाषेत मानवी जीवनात सुखाची प्राप्ती झाली म्हणजे उद्धार झाला. कळलं तुम्हाला? आता कळलं का नाही? फक्त सुख प्राप्त झालं, जीवनात पुन्हा कधी दुःखाची बाधा होणारच नाही, याचं नाव उद्धार, याचं नाव मोक्ष. म्हणून या उद्धाराला आपल्याला हा मनुष्य देह कारणीभूत आहे. मग महाराज काय कारण आहे? मनुष्य देहानच उद्धार केला पाहिजे. कशा करता? काय कारण आहेत? 4 कारण शास्त्रकारांनी सांगितले. पहिलं कारण, मनुष्य देह उद्धाराचं द्वार आहे. काय? मनुष्य देहच उद्धाराचं द्वार आहे. इतर जन्मात आपल्याला उद्धार करून घेता येणार नाही. उद्धार व्हायचा असेल तर तो मनुष्य देहातच होईल, इतर ठिकाणी उद्धार आपला होणार नाही. उद्धाराचं द्वार आहे म्हणजे मनुष्य देह. मुख्य दारत्वात, मुख्य द्वार जर उद्धाराचं काय असेल तर ते मनुष्य देह. काय? पूर्वी गावोगावी कुंपण केली जायची गावाला. कशा करता? परकीयांची आक्रमण झाले की परकीयांनी, मुघलांनी मग आपल्या आई बहिणींचे आबरू लुटाव्या, सगळे गावाच्या गाव त्यांनी लुटून घ्यावे, याच्याकरता पहिले कुंपण घातले जायचे. कुंपण म्हणजे मोठ्या मोठ्या भिंती गावाला घातल्या जायच्या, मोठ्या मोठ्या भिंती. मग सगळ्या गावा मिळता एकच दरवाजा असायचा, पूर्ण गावाला पूर्ण भिंती असायची आणि एकच दरवाजा. त्याच दरवाजातून जायचं आणि त्याच दरवाजातून यायचं. अशी पूर्वी गावागावी भिंत. तुम्ही जर कधी अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेले, आताचं अहिल्यानगर, अहिल्यानगरमध्ये जर पारनेर तालुक्यात तुम्ही कधी गेले तर तिथे एक पळशी म्हणून गाव आहे. त्या गावाला अजूनही संपूर्ण गावाला कुंपण आहे. ते भिंतीचं कुंपण मोठ्या पद्धतीत केलेलं आहे. आज जर तुम्ही तिथं कधी गेले तर त्या ठिकाणी जाऊन बघा. सुंदर गाव आहे आणि अतिशय सुंदर पंढरीश परमात्म्याचं मंदिर उभा केलेलं आहे. म्हणून पूर्वी कुंपण असायचे. मग झालं काय? एक अंध सूरदास गावामध्ये प्रवेश करायचा, पण त्याला काय द्वार सापडेना. त्यानं बराच वेळ प्रयत्न केला पण त्याला काय द्वार सापडेना. मग तो वाट पाहत बसला, कोणीतरी आत जाणारा भेटेल किंवा कोणीतरी बाहेर तरी येणारा भेटेल. त्याला विचारून आपल्याला आत जाता येईल, आपल्याला तर काही पाहता येत नाही. मग काय करावं? बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एक ग्रस्त धावत लगबेगीनेच निघाला होता. त्याला पायाची चाहूल लागली आणि त्यानं आवाज दिला, रामराम रामराम. कुठं निघाले? कोण आहे? म्हणे मी रामराव. रामराव, अहो मला गावात प्रवेश करायचा, जरा गावात सोडता का? त्यानं सांगितलं, मी फार गडबडीत आहे, आता काही मला तुम्हाला गावात सोडता येणार नाही, मला माफ करा. आता अंध व्यक्तीने सांगितलं, काहीतरी तुम्ही मदत मला करा. त्यानं सांगितलं, एक काम करा, मी तुम्हाला भिंतीला तुमचे हात लावून देतो, चापडत 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 तुम्ही भिंतीचा दरवाजा सापडा आणि सापडून दरवाजातून आतमध्ये जा. पण सावधान, जर दरवाजापासून तुमचा हात चुकला तर पदरी पुन्हा भिंतच पडेल, म्हणून सावध होऊन भिंत चापडत जा. सूरदासाने सांगितलं, चिंता करू नका. मग सूरदासांचे हात लावले गेले भिंतीला आणि सूरदास दरवाजापर्यंत भिंत चाचपडत चाचपडत आले. पण दैवयोग असा की दरवाजा आल्याबरोबर सूरदासला खाज आली, पोटाला खाज आली आणि चालत चालत पुढे सरकला. दरवाजा पाठीमागे गेला आणि पुन्हा भिंत हात भिंतीला. पुन्हा सगळ्या गावाचा चक्कर झाला. दैवयोग असा की त्याचं द्वार आलं, गावाचा दरवाजा आला का याला खाजू यायची आणि दरवाजा पुढे निघून जायचा. असं बराच वेळ झालं. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, असे किती दिवस त्याने फिरला आणि किती वेळ फिरला म्हणजे त्याला गावात प्रवेश भेटेल? बोलता येतं तुम्हाला? किती दिवस फिरला? नाही भेटणार महाराज, नाही भेटणार. मग आपली सुद्धा गत तशीच झाली महाराज, आपली सुद्धा गत तशीच झाली. आपण सुद्धा, आपल्याला दरवाजा माहिती असताना सुद्धा, पण आपलं काय होतं माहिती का?
अनेक भौतिक दरवाजाभोवती भिंतीवरती फिरता 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 आपण नरदेहाच्या दरवाजावरती आलो. अनेक जन्म फिरता फिरता नरदेहाच्या जन्मावरती आलो की आपल्याला धन मिळवायची खाज निर्माण होते, आपल्याला मान मिळवायची खाज निर्माण होते, आपल्याला भौतिक ज्ञान मिळवायचं खाज निर्माण होते. आणि मग या खाजीमध्ये नर शरीर निघून जातं हातातून. मग पुन्हा 84 लक्ष योनी फेरा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सावध व्हा. उद्धाराचं द्वार हे सगळ्यात प्रमुख द्वार म्हणजे मनुष्य जन्म आहे, मनुष्य देह. मुख्य द्वारत्वात पहिलं कारण. आता दुसरं कारण काय? दुसरं कारण हे की याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नाहीये. ही शेवटची संधी आहे आणि ही संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. काय? आपल्या जीवनात संधी एकदाच भेटते आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. काय? आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, म्हणे बायकोवरती जर तुम्हाला आयुष्यभर वचक ठेवायचा असेल तर संधी एकदाच येते, लग्न झाल्या की दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी जर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन पडलं तर मग शेवटपर्यंत इम्प्रेशन, नाही तर मग जोडे खायचंच काम येतं शेवटपर्यंत. असं मी कीर्तनातून सांगितलं. एका जणानं ऐकलं आणि तो घरी गेला आणि त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यानं डोक्यातच ठेवलं, प्रवीण महाराजने असं सांगितलं होतं, बायकोवरती इम्प्रेशन ठेवायचं आणि आयुष्यभर बायको आपल्या हाताखाली ठेवायची. बायकोला आपल्यावर पुढे वळवळ करू द्यायची नाही. मग झालं, लग्न झालं. दुसऱ्या दिवशी बायको चहा घेऊन समोर आली. समोर आल्यानंतर आता यानं कप बशी सहित उचलायची नाही, यानं फक्त कप उचलला, बशी तिच्याच हातात. आता बायकोला वाटलं जोपर्यंत कप खाली होत नाही तोपर्यंत तिथंच उभं राहावं लागेल. बायको बिचारी उभं राहिली आणि पेपरवाला पेपर त्यानं सांगितलं, कोणते रे? तो म्हणला सकाळी पुढारी लोकमत कोणता पाहिजे सांगा. हे असले फडतूस पेपर वाचलीत नाही म्हणला आपण. मग इंग्लिश आहे का सांग एखादा. इंग्लिश सांगितलं आहे ना. कोणता आहे? टाइम्स ऑफ इंडिया आहे म्हणे. चालेल का? म्हणे हो द्या. किती रुपयाला? म्हणे 5 रुपयाला. हे घे 10 रुपये. अहो पण सुट्टे नाही बोहानी सगळी राही की. राहू दे तुला टिप. असं बरं ठीक आहे. होता महाकंजूस पण बायको समोर इम्प्रेशन टाकायचं. घेतला पेपर. आता पेपर घेतला आणि वाचू लागला आणि बायको जवळच उभी होती. बायकोला म्हणला, काय मूर्ख लोक आहेत म्हणे या जगतामध्ये, गाड्या चालवता येत नाही तर गाड्या घेतात कशाला म्हणे, कळत नाही मला. अहो पण झालं काय? बघ म्हणे रोज मी पेपर वाचतो, रोज पेपरमध्ये कोणीतरी ऍक्सिडेंट झाल्याचं मला पाहायला भेटतं. आजही हे पेपर पाहतोय मी तर गाडी उलटी पालटी झाली तरी सुद्धा या सूद कुठं होती म्हणे याची. आटली नाही म्हणे. लोकांना घेता येत नाही, गाड्या चालवता येत नाही तर घ्यायचे कशाला. तिनं सांगितलं पण झालं काय? दाखवा जरा मला पेपर. त्यानं पेपर दाखवला तिला. तर बायको थोडी शिकलेली होती याच्यापेक्षा. आणि ह्यो म्हणजे करासई तर आनाशाही संघटनेचा अध्यक्ष होता. मग तिनं विचारलं काय झालंय दाखवा म्हणे मला. तिनं पेपर पाहिला आणि तिला सांगितलं, हे बघ गाडी उलटी पडलेली. तिनं सांगितलं, हो गाडी उलटी नाही पडली, नवीन गाडी आली मार्केटमध्ये, ती विकण्याची ती जाहिरात आहे. मग ही उलटी कस काय? म्हणे तुम्ही पेपर उलटा धरलेला. अगोदर पेपर सोयीचा करा आणि मग नंतर ज्या राहीत वाचा. महाराज कधी कधी सुवर्ण संधी येते पण आपल्याला तिचं सोनं करता येत नाही. आपल्याला सुवर्ण संधी सापडली. मनुष्य देहात आले ना तुम्ही उद्धाराचं साधन करा. याच्यानंतर ही संधी पुन्हा येणार नाही. विठ्ठल तिसरं कारण आहे ऐका. तिसरं कारण असं आहे की पहिलं कारण हे मुख्य द्वार आहे, दुसरं कारण ही सुवर्ण संधी आहे, शेवटची संधी आहे. आणि तिसरं कारण असं आहे की आपल्याला याच्याशिवाय दुसऱ्या नरदेहात किंवा दुसऱ्या देहात आपल्याला उद्धार करता येत नाही. उद्धाराचं साधन निर्मिती होतच नाही. आणि चौथं कारण आहे वेदशास्त्र आपल्याला ओरडू सांगतात की बाबा आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. कोण कोण सांगतं? गीता आपल्याला सांगते. गीता म्हणते उद्धार करून घ्या. अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाला कृष्ण कन्हैयानं, अर्जुना उद्धरे दात्मनात्मानम आत्मानम, स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घे. अर्जुना उद्धार करून घे. महाराज समजलं फार झाला आता उद्धार. नेमकी उद्धार करायचा म्हणता मग आमचं काय पतन झालेलं आहे का? हो, आपलं पतन झालेलं आहे म्हणून आपल्याला उद्धाराची गरज आहे. पतन झालं म्हणजे काय? आपण असलेल्या पदापासून खाली आलो. कोण होतो आपण? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संत, नाही तुझा
अनिक मागुता गा. कोण होतो आपण? आपण साक्षात सदरूप चिदरूप आनंद घन होतो आपण, परंतु शिवापासून वेगळे झालो आणि जीव स्वरूपाला आलो म्हणजे आपलं पतन झालं. मग या पतनातून जर उद्धाराला जायचं असेल तर त्याच्याकरता साधनं सांगितली महाराज. ठीक आहे, आमचं पतन झालं, मान्य झालं आम्हाला, आम्ही शिवापासून वेगळे झालो, जीव अवस्थेला आलो, परंतु याच्यातून उद्धार होण्याचं साधन सांगा ना. शास्त्रकारांनी याच्याकरता अनेक साधनं सांगितली. कंटाळ नाही आला ना तुम्हाला? नाही ना? काय काय पेंगायला लागलेत माझ्या समोर, पण जाऊ द्या, आता थोडी फवारणी करतो तुमच्यावर. आहे का काय? काय झालं? 4 मार्ग सांगितले उद्धाराचे. 4 मार्ग कोणकोणते? याच्यातून आपल्या मानवी जीवनाचा उद्धार होऊ शकतो. मानवी मनुष्य जन्माला आल्यानंतर पहिलं साधन आहे योग साधना करा, आपल्या जीवनाचा उद्धार होईल. दुसरं कर्म साधना करा, आपल्या जीवनाचा उद्धार होईल. तिसरं ज्ञान साधना करा, आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आणि चौथं अभंगामध्ये आलेली सेवा करा, भगवान परमात्म्याची सेवा करा, आपल्या जीवनाचा उद्धार होईल. हे 4 मार्ग उद्धाराकरिता म्हणून सांगितले. तुम्ही म्हणाले ना उद्धार व्हावा, उद्धार करून घ्या, उद्धार करून घ्या, तर उद्धाराचा उपाय सांगा. तर हे 4 उपाय आहेत उद्धार करण्याकरता. पहिला उपाय योग साधना करावी, मग आपला उद्धार होऊ शकतो. महाराज निश्चित उद्धार होईल का? योग साधना थोडीशी अवघड आहे. किती अवघड आहे सांगू का? मागच्या झोपलेल्या महिला नीट ऐका. नाही झोपल्या ना? मग ऐका. योग साधना थोडीशी अवघड आहे, थोडी, जास्त अवघड नाही. किती अवघड आहे सांगतो तुम्हाला, ऐका. काय करायचं? सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठायचं 8 वाजता. काय चुकलं का? हा, 3:30 नंतर ब्रह्ममुहूर्त चालू होतो, तो सूर्योदयापर्यंत. ब्रह्ममुहूर्ताला उठा. उठल्यानंतर आचमन करा, गुळणा करा, तोंड धुवा, दात घासा, आणि दात घासल्यानंतर 1 वाटीभर पाणी घ्या, त्याच्यामध्ये हळद टाका, थोडंसं तेल टाका, आणि आपली जी जीभ आहे ना, ती जीभ आपल्याला जेवढी बाहेर काढता येईल तेवढी बाहेर काढा. जेवढी बाहेर काढता येईल तेवढी. माणूस आल्यानंतर बाहेर काढू नका फक्त. हा, बाहेर काढा. काढली मनातल्या मनात. हा, काढली का? काढली का? म्हणा ना, काढली काढली काढली. काय करा आता? त्याचे मिश्रण आपण घेतलेलं आहे ना, ते मिश्रण जिभेवरती चोळायला सुरुवात करा. रोज 2 तास ते मिश्रण जिभेवरती चोळायचं. चोळलं का? चोळलं. असे 23 दिवस चोळायचं. किती दिवस? 23 दिवस चोळल्यानंतर आपली जीभ ईदभर बाहेर येते. किती? 1 ईदभर आपली जीभ बाहेर येते. बाहेर आली, आता काय करायचं? आपल्या डोक्याचा एक केस सुपटायचा, सगळ्यात उंच, सगळ्यात मोठा जो असेल, सगळ्यात लांब असेल तो काढला. हो, चला मग जीभ थोडीशी वरती करा. आपली जीभ आणि आपला खालचा टाळू याच्यामध्ये एक नस जोडलेली असते, जिच्यावरती जीभ टेकलेली असते. त्या जीभेच्या मध्ये आणि या खालच्या टाळूच्या मध्ये एक नस असते. त्या नसीवरती तो केस ठेवा आणि इकडे 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 करा. केला का? 1 दिवसात नाही करायचा, रोज 2 तास, असे 23 दिवस करायचे. झाले 23 दिवस. आता हळूहळू 23व्या दिवशी आपली जीभ हातात ठेवा आणि दोरा त्याच्यावरती तो केस फिरवा. जीभ इथून बाजूला होईल. आता तिला आधार राहणार नाही. सोडू नका, नाही तर पोटात जाईल. हातात धरली का? धरा. आता जेवढी जीभ बाहेर काढता येईल तेवढी जीभ बाहेर काढा. जवळजवळ 1 हातभर आपली जीभ बाहेर येते. किती? हातभर जीभ बाहेर येते. एवढी जीभ बाहेर आली की मग काय करायचं? आपण खाकरल्यानंतर नाकातली घाण तोंडातून येते की नाही? मग आपल्या नाकात आणि तोंडात एक नासिका छिद्र म्हटलं जातं त्याला. त्या नासिका छिद्रातून, आपल्या मुखाद्वारातून, नासिका छिद्रातून ती जीभ वर लोटा. लोटत 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 आपल्या ब्रह्मरंध्रापर्यंत. इथं आपलं ब्रह्मरंध्र आहे. काय? ब्रह्मरंध्र आहे. याला स्वादिष्टान चक्र म्हणतात, याला ब्रह्मरंध्र म्हणतात. ब्रह्मरंध्रामध्ये आपल्या इथं एक अमृताची कुपी आहे. काय? अमृताची कुपी आहे. अमृताची छोटीशी कुपी ठेवलेली आहे. आपली जीभ लोटत 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 त्या अमृताच्या कुपीपर्यंत न्या. एकदा की जीभ त्या अमृताच्या कुपीला लागली, ती अमृताची कुपी का एकदा ओलांडली, ती खाली पडली की संपूर्ण अमृत आपल्या शरीरामध्ये स्रावत होतं आणि आपण अमर होतो. आपला उद्धार होऊन जातो. जमलं ना? आता उद्या सकाळी उठल्यापासून सगळ्यांनी प्रयोग चालू करा. महाराज
नाही एवढं सोपं नाही हो. माऊली ज्ञानोबा म्हणतात योगाची वाटा जे निघाली गा सुभटा तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला. योग एवढा सोपा नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात योग याग विधी ये नेनू हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. कशा करता योगानं जाता येईल पण जाय भेटलच देव असं सांगता येत नाही. आपला उद्धारच होईल असं सांगता येत नाही. कसं काय? योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी. योग्यांनी योग साधना केली पण योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी. त्यांनी फार साधना केली पण त्यांच्या ध्यानात सुद्धा तो गेला नाही. म्हणून योग साधनेनं त्याची प्राप्ती होईलच, आपण उद्धार होईलच असं सांगता येत नाही. थोडीशी शंका आहे. चला दुसरा मार्ग सांगितला शास्त्रकारांनी, कर्म मार्गाने जा. कर्म मार्गाने जाऊन भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल, होऊ शकते महाराज. अनेक लोक पूर्वी कर्मच करायचे ना, कर्माकांडातूनच भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हायची. पण कर्म थोडंसं दुस्तर आहे महाराज. कर्म थोडंसं अवघड आहे. किती अवघड आहे थोडक्यात सांगतो. कर्मविपाकाचा नियम तुम्हाला. कर्मविपाक असं सांगतं, जे भटजी तुमच्या समोर उभे राहतात, तुमच्या समोर मंत्र म्हणण्याकरता उभे राहतात ना, त्यांच्या मुखातून जर एखादा मंत्र चुकला, काय त्यांच्या मुखातून जर एखादा मंत्र चुकला तर तो मंत्र चुकल्यानंतर नुसता मंत्र चुकू दे नाही, मंत्राचा अनुस्वार जरी चुकला, मंत्राचा ह्रस्व दीर्घ प्लुत अनुप्लुत याच्यापैकी थोडंसं जरी मंत्र चुकला ना तरी तुकोबराय म्हणतात मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. तो वेडा होतो वेडा. एकटा नाही यजमानाला सोबत घेऊन जातो महाराज. म्हणून मंत्रानं कर्मकांडानं देवाची प्राप्ती होईलच का असं सांगता येत नाही. तुमचे सत्यनारायण झाले की सगळ्याचे? तुम्हाला ब्राह्मण बुवा हातावरती आचमन करण्याकरता म्हणून पाणी देतात ना. डोळ्याला पाणी लावा, कानाला पाणी, आपलं डोळ्याला पाणी लावा, लावलं मग आचमन करा. आता हातावरती आचमन करण्याकरता पाणी देतात. त्या पाण्याचं मोजमाप सांगितलं शास्त्रकारांनी, एका उडदेच्या डाळीचा दाना भिजेल एवढंच पाणी हातावरती आचमनाकरता असावं. याच्यापेक्षा जर पाणी जास्त असलं तर दारू पिऊन यज्ञाला बसल्याचं पाप आपल्याला लागतं. दारू पिऊन बसल्याचं. म्हणून कर्म सुद्धा अवघड आहे, कर्म सुद्धा दुस्तर आहे. कर्माच्या वाटेनं आपला उद्धारच होईल असं सांगता येत नाही. मग ज्ञान मार्गानं, ज्ञान सुद्धा कठीण आहे महाराज. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आथी आणावे तरी संताया भाजावे, आपलं भजावे सर्वस्वेश. आहे ना, संताला भाजणारे काय कमी नाही महाराज या जगतामध्ये. संताला भाजू पाहणारे भरपूर आहेत. म्हणून संताया भजावे सर्वस्वेसी, अजून तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही. ज्ञान प्राप्ती करता साधकाला किती सायास करावे लागतात. माऊली ज्ञानोबरायांनी फार गोड ओव्या दिल्या. तुम्ही ऐकत असाल तर ऐका, फार गोड ओव्या आहेत. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, एखादा ज्ञान उपासक ज्ञान प्राप्ती करता आणि त्या ज्ञान प्राप्तीतून उद्धारा करता म्हणून किती सायास करावे लागतात साधकाला. ऐका. जया ज्ञानाला गे गगन गिळता ती योगी, स्वर्गाची अडबंगी उमरडोनी, न धरती सिद्धीची चाड न करती रिद्धीची भिड, योगा ऐसे दुवाड हेळ सिती, तपोदुर्गे ओलांडित कृतकोटी ओवांडित, चघळोनिया सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी, एक धावत उघडा अंगी एक रिघता ती सुरंगी, सुसुमनेची या देईल गुरु सेवा, या बुद्धी पांडवा, जन्मशताचा सांडोवा, टाकीत जे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, साधकाला ज्ञान प्राप्ती करता फार साधना करावी लागते, फार सायास करावे लागतात. म्हणून ज्ञान साधनेनं आपला उद्धारच होईल असं सांगता येत नाही. मग महाराज आमचा उद्धार होईल तरी कशानं? तुकोबरायांनी सांगितलं, या सगळ्यांच्या फंद्यात पडू नका, फक्त जीवनात एक करा. काय करा? उद्धाराचा
मानवी जीवनाचं मुख्य प्रयोजन आहे उद्धार. ऐका, प्रयोजन दोन प्रकारचे सांगितले शास्त्रकारामध्ये. एक मुख्य प्रयोजन आहे आणि एक गौण प्रयोजन आहे. मुख्य प्रयोजन म्हणजे काय? जी वस्तू ज्या गोष्टीकरिता म्हणून बनली, ज्या कारणाकरिता म्हणून बनली, त्याच कारणाकरिता जर तिचा वापर झाला तर त्याला मुख्य कारण म्हणा. आणि गौण कारण म्हणजे काय? ज्या कारणाकरता वस्तू बनली त्या कारणाकरता जर तिचा वापर नाही झाला तर त्याला गौण कारण. उदाहरणानं सांगतो तुम्हाला. पेनाचा आविष्कार कशाकरता झाला? लिहिण्याकरता. लिहिणं हे पेनाचं मुख्य कारण आहे. काय? मुख्य कारण. मग गौण कारण काय? त्या पेनातली रिफिल काढायची आणि ती कानात घालायची. हे काय? हे गौण कारण आहे महाराज. हे गौण. रुमाल घेतला, रुमाल आपण हात रुमाल कशा करता असतो? जागा पकडायला. नाही, एसटीतली जागा पकडणं हे गौण कारण आहे. पण रुमाल कशा करताय? आपला हात, आपलं तोंड पुसण्याकरता. हे मुख्य कारण रुमालाचं आहे महाराज. तसंच ऐका, या देहाचं मुख्य कारण काय? उद्धार करणं. हे मुख्य देहाचं. ऐका, मुख्य कारण आणि गौण कारण याच्यावरती आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य वैकुंठवासी वैद्यबाबांनी फार गोड दृष्टांत सांगितलं. तेवढं सांगतो पुढे चालतो. ऐका, काय झालं म्हणे, गावामध्ये पूर्वीचा काळ आणि गावातल्या पाटलाचा मुलगा उपवर झाला आणि पाटलाची मुलगी सुद्धा उपवर झाली. दोघं पाटील, दोघं माळकरी आणि दोघं सांप्रदायिक. मग आता मुलीवाला मुलाकडे गेला आणि मुलाला सांगितलं, महाराज, पाटील साहेब, अहो आमची मुलगी उपवर झाली, तुमचा मुलगा उपवर झाला, आमची मुलगी तेवढी पदरात घ्या. पूर्वी फार लोक महाराज मुलीवाले फार चांगले होते, मुलीवाले, आणि जमिनीवर होते बिचारे. आता मुलीवाले आकाशातच महाराज, विमानातच बसलेले राहते. ते काय म्हणतील आणि काय नाही भरोसाच नाही. आता सध्या आपलं काय म्हणते त्याला, परिस्थिती बी तशी झाली. म्हणजे असं झालं ना, आता बोलावं की नाही बोलावं अशी परिस्थिती सध्या. द्याविषयी सोडून मग पाटलाने सांगितलं, माझी मुलगी पदरात घ्या. त्या पाटलानं सांगितलं, काही अडचण नाही, तुमची मुलगी आमच्या पदरात घ्यायला, तुम्ही वारकरी आम्ही वारकरी, तुम्ही पाटील आम्ही पाटील. घेतलं, लग्न केलं. पण काय तुमची काय अपेक्षा आहे? पाटलानं सांगितलं, आमची काही अपेक्षा नाही, काही नको, घेणं देणं काही नाही. सगळ्या गोष्टी 4 आहे माझ्या घरात. काय काय? गिझर 4 आहेत, सोफा सेट 4 आहेत, फ्रीज 4 आहेत. बायको एकच आहे, बायको एकच आहे म्हणे. आणि मग सगळ्या गोष्टी 4 आहेत, तुमचं काही नको म्हणे मला. मग काहीतरी म्हणे, एक काम करा, जेवण तेवढं चांगलं करा म्हणे लग्नामध्ये. कारण मिष्टान्नम इतरे जना. लग्नात कोण कोण कशा करता येतं ऐका. लग्नात सगळ्यात पहिलं मुलगी काय पाहते? कन्या वरयते रूपम. कन्या मुलाचं रूप पाहते. मुलगा किती स्मार्ट आहे, शाहरुख सारखा दिसतो का, सलमान सारखा दिसतो का, ऋतिक रोशन सारखा दिसतो, अजून किती नावं सांगतो, मला भरपूर माहिती आहेत. मग कोणासारखा दिसतो ती काय पाहते? रूप पाहते मुलगी. कन्या वरयते रूपम. माता वित्तम. आई पाहते मुलगा चिटकलेला आहे का नाही. चिटकलेला म्हणजे डीपीला नाही, नोकरीला. हा, आमच्याकडे चिटकलेला म्हणते. नोकरीला लागलेला आहे का नाही, त्याच्या घरी 10-20 एकर जमीन आहे का नाही, बागायती का कोरडवाहू, हे सगळं पाहते. कोण? आई पाहते. आईला काय? आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे, धनवान मुलगा असला पाहिजे. माता वित्तम, पिता श्रुतम. बाप काय पाहतो? बाप पाहतो मुलगा चांगला शिकलेला आहे ना, मुलगा हुशार आहे ना, मुलगा मूर्ख तर नाही, मुलगा अडाणी तर नाही ना, हे बाप पाहतो. आणि मग बाकीचे बांधवानाम कुलमिच्छन्ति. आपले जे स्नेही आहे, बांधव आहे, ते पाहतात, आओ मुलगी चांगल्या घरात दिली का वाटेवरची नवरीन हीच, वाटेवरची गौरीन हीच माझी नवरी, असं तर नाही ना. असं नाही. मग चांगल्या कुळात दिली का, 96 कुळीचे का 92 कुळी आहे, हे सगळं कोण पाहते? भाऊबंद पाहते. आणि बाकी जो पसारा आलेला राहतो लग्नाला, ते काय पाहतात? मिष्टान्नम इतरे जना. बाकीचे लोक फक्त पुख्खम. पंगत कशी आहे, पंगत मध्ये काय, श्रीखंड बालुशाही जिलेबीचा बेत आहे का नाही, हे सगळं कोण पाहते? भारत. बाकीचे सगळे वराडा आलेलं तेच पाहते. मग त्याने सांगितलं, जेवायला चांगलं, नाही तर मग काय गेले होते लग्नाला, हो लग्न, जेवण, अरे जाळ झाला म्हणे त्या लग्नाचा, काय जेवण ठेवलं म्हणे, त्यांना जेवू घातला नाही नीट माणसाला. म्हणून पाटलानं सांगितलं, जेवू चांगलं घालायचं. ठीक आहे, चिंता करू नका, आपण सुंदर असे बेसनाचे लाडू करू म्हणे लग्नामध्ये, सुंदर बेसनाचे लाडू करू, सुंदर पंगत देऊ म्हणे लग्नामध्ये, काही चिंता नाही, भोजन व्यवस्थित करू. आणि लग्नाची तिथी जवळ आली, लग्न ठरलं, इकडं स्वयंपाक झाला. आता हे रव्याचे लाडू असे आहेत महाराज, गाऱ्याचे लाडू.
त्यांची चाचणी जर चांगली झाली तर ते लाडू ओठानं फुटतील एवढे मऊ होतात. सुगरण महिलांना इथं बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे, जर त्याची चाचणी चांगली झाली, कशाची? रव्याच्या लाडूची. त्याची चाचणी चांगली झाली तर ते लाडू अगदी ओठानं फुटतील असे होतात. पण चाचणी का हुकली महाराज, मग मग अवघडच आहे. मग झालं काय महाराज, योगायोगानं त्या आचाराकडून त्या लाडूची चाचणी हुकली आणि लाडू झाले कडक. बरं, आता सगळं लग्न वगैरे विधी वगैरे आवरले, व्याही जेवायला बसले, पाटील जेवायला बसले, काही लोक समोर जेवायला बसले. सगळ्यात पहिलं तुम्ही जेवा. पाटलानं सांगितलं ठीक आहे, गोड घास तुम्ही घ्या. ठीक आहे, पाटील म्हणाले मी घेतो पहिला गोड घास. म्हणून लाडू हातामध्ये घेतला आणि हात तो घेतलेला लाडू फोडण्याचा प्रयत्न केला. दोन बोटांनी फोडण्याचा प्रयत्न केला, पण लाडू काही फुटाना. मग युती केली, दोन हाताची युती केली, दोन हातानं फोडून पाहिला, पण दोन हातानं फुटला नाही. मग काय करावं? पाटलानं विचार केला, थोडस बुक्का हाणून बघू. हात धरला, एका हातानं लाडू धरला आणि वरून बुक्का हाणला. मनगट बुचपलं, पण लाडू काही फुटला नाही महाराज. मनगट लचकलं त्याचं, पण लाडू काही फुटला नाही. मग काय करावं? आता काय करावं? मग त्यानं विचार केला, आघाडी सरकार उभं करून बघू. लाडू घेतला, दातामध्ये धरला, दातात धरला. पण ऐका ना, तो लाडू सुद्धा कट्टर कार्यकर्ता होता महाराज पक्षाचा. त्यानं विचार केला, काही झालं तर आपण फुटायचं नाही, किती पैसे देऊ द्या आणि काही होऊ द्या, कोणी काही पक्ष काढीन, मग आपण काय फुटायचं? दातात धरला. ऐका ना, बाकी कार्यकर्त्यांनी जवळजवळ 4 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला, पण हा कार्यकर्ता काही फुटला नाही. म्हणजे 4 दात पडले, पण लाडू काही फुटाना. लाडू काही फुटाना. आता पाटलाला वाटलं कायच कमाल झाली, लाडू फुटाना. आता कार्यालयाच्या जवळच बसलेले होते. पाटलानं लाडू घेतला आणि दरवाजा होता, दरवाजा सागवानाचा, दरवाजाच्या फटीत लाडू घातला. काय लाडू कुठं घातला? दरवाजाच्या फटीत लाडू घातला आणि दरवाजा बंद केला. जसा दरवाजा लोटला, मिजागिरी सहित दरवाजा उपटून बाहेर पडला, पण लाडू काही फुटला नाही. दरवाजा बाहेर आला, तर काय करावं? पाटला समोरच्याला राग आला, मुलाकडच्याला राग आला पाटलाला. अरे असं जेवण असतं का? आता मुद्द्यावरची गोष्ट गुद्द्यावर आली, गुद्द्यावर, आणि झाले ना भांडणं चालू. आता हे वरात यायला हेच लागत महाराज, वराड्याला. मग त्यांनी सुद्धा मारामारी करायची. आता सिटीत लग्न, नाशिक सारख्या शहरामध्ये लग्न, मग कसं काय व्हायचं? दगड तर सापडाना, मग लाडूचे टोपले. हे लाडू घे फेक, हे लाडू घे फेक, हे लाडू घे. एका पाटलानं दुसऱ्या पाटलाला लाडू मारला, तर लाडून कोच पडली, पण लाडू फुटला नाही. भळा 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 रक्त वाहू लागलं. ऐका, शेवटी लाडू युद्धाच्या कामी आले, पण खाण्याच्या कामी आले नाही. ऐका, लाडूचं मुख्य कारण काय आहे? खाणं हे मुख्य कर्तव्य आहे, आणि मारामारी करणं हे त्याचं गौण कर्तव्य आहे. तसं या नर शरीराचं गौण कर्तव्य धन मान भौतिक संपदा कमवणं आहे, पण मुख्य कारण काय असेल, मुख्य कर्तव्य काय असेल, तर ते उद्धाराचं साधन आहे. म्हणून या देहातच भगवान परमात्म्याची सेवा करून आपल्याला उद्धार आपला होऊ शकतो. इतर बाकी कोणतीही साधना नाही. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव हरिनाम. आणि ऐका ना, आपल्या जीवनामध्ये सेवेनच आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेता येऊ शकतो. ऐका, सेवक हा फार दर्जेदार शब्द आहे महाराज, फार दर्जेदार. मालकापेक्षा सेवक होणं कधीही चांगलं. मालक होऊ नये माणसानं, सेवक बनून राहावं. म्हणून तर तुकोबराय म्हणतात ना, तुझे दास्य करू अनिका मागो खावया. देवा तुझ दास, तुमची ये दासेचा दास करुनी ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमचा दास म्हणून राहायचंय देवा. पतित 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 तरी मी त्रिवाचा पतित. मसी पत्र ते केवढे राहू
चालवे आपुल्या पाडे. मला तुमचा सेवक बनून राहण्यात जेवढा आनंद आहे ना, मालक बनून राहण्यात तेवढा आनंद नाही मायबाप. सांगू का तुम्हाला, आपल्या इथून नांदगावहून ट्रेन जाते बरोबर, मुंबईला सगळीकडे जाते. आणि काय झालं, एक मनुष्य चांगली पेटी घेऊन आणि कडक कपडे घातलेले अंगावरती, सुंदर कपडे. आता नाशिकची टोपी म्हणजे, एक दिवस आम्ही जेवायला बसलो, बाबा आमच्याजवळ टोपी घालून बसले होते. लिंबू कापायला चाकू नाही सापडला तर टोपीवर लिंबू फिरवलं तर लिंबू कापलं, एवढी कडक टोपी. एवढी नाशिकची टोपी म्हणजे काय सोपी का महाराज, लिंबू कापण एवढी जल्लट टोपी राहते ती. मग एवढे कडक कपडे घातलेले तो माणूस पेटी घेऊन रेल्वेत बसला. मी सांगतोय, मालक होण्यापेक्षा सेवक होणं कधी चांगलं, मालक होणं फार वाईट. मग पेटी घेऊन ट्रेनमध्ये बसला, बसल्यानंतर थोडा ओळख पाळख झाली आणि समोरच्या ग्रहस्थानं विचारलं, का हो पेटी? म्हणे माझी. बरं बरं बरं. मग स्टेशन पुढचं जवळ आलं, नांदगाव नंतर काय निफाड का मनमाड, हा मनमाड जवळ आलं. मनमाडला मनुष्य खाली उतरला, पेटीवाला उतरला, मालक खाली. आणि त्यानं सांगितलं, जो पेटीवर नजर ठेवून होता त्याला सांगितलं पेटीचं राखण करा बरं का, म्हणजे चोरालाच. त्याला सांगितलं पेटीचं राखण करा, मी येतो लगेच, पाणी घेऊन येतो, काहीतरी खायला घेऊन येतो. त्यानं सांगितलं चिंता करू नका तुम्ही जा. मनमाडला गाडी थांबली, पण तो काही आलाच नाही. गाडी पुढं निघाली. आता गाडी बरीच पुढं गेली, 2-3 स्टेशन सोडून. याला समजलं आता तो काय येत नाही, पेटी आपली. आता जो ग्रहस्थ ट्रेन मध्ये येईल त्यानं विचारलं, का हो एवढी सुंदर पेटी कोणाची? पेटी माझी. कोण मालक आहे या पेटीचं? पेटीचं मालक मी. म्हणे मी, माझी पेटी मी आणली. कशी सुंदर पेटी? मी आणली, माझी पेटी. झालं. आणि पुढे कोपरगाव स्टेशनला CRPF चे काही जवान ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी झडती घ्यायला सुरुवात केली. आणि याला सांगितलं, पेटी कोणाची? काय म्हणला, पेटी कोणाची होती? हा, तू काय म्हणला? पेटी माझी. उघड म्हणे पेटी. काय पेटीमध्ये? अहो पण कशा करता? नाही नाही उघड, आम्हाला चेक करायचंय. पेटी उघडली तर त्याच्यात एक माणूस हातपाय तोडून मारून खून करून त्याच्यात टाकलेला होता. आता हा का म्हणायला लागला, पेटी ओ सर माझी नाही बरं का, पेटी पेटी माझी नाही. दुसरा मनुष्य होता, तो पेटी ठेवून इथून उतरून गेला. त्यानं सांगितलं, खोटं बोलू नको, आतापर्यंत काय म्हणत होता? पेटी माझी. पेटी माझी माझी म्हणत होता, मग आता ही पेटी तुझी ना, चल कारागृहामध्ये. मग कारागृहामध्ये डांबलं. काय कारण हो? आपली नसलेली पेटी. काय म्हणला? माझी. काय झाला? तो मालक झाला. पण ऐका ना, तो जर सेवक बनून राहिला असताना त्याच्यावरती ही बारी आली नसती. म्हणून मालक बनून राहण्यापेक्षा कधीतरी सेवक बनून पहा, आपल्याला किती आनंद प्राप्त होतो. विठ्ठल हनुमंतरायामध्ये काय कमी शक्ती होती का? ज्या वेळेस अंगदानं विचारलं, लंकेमध्ये जायचंय, पण लंकेमध्ये जाण्याकरता ज्याचं उड्डाण 7 योजन जाईल त्यालाच जाता येईल, लंकेमध्ये कोणालाही जाता येणार नाही. सगळ्यांनी प्रयत्न केले पण 100 योजन कोणाचीच उड्डाण जायना. एका उडीत 100 योजन कसं शक्य आहे? पण हनुमंतराय आतापर्यंत काहीच बोलत नव्हते. सगळ्यांचं पाहून घेतलं, कोण कोण काय काय काढतं, सगळ्यांचं पाहून घेतलं. मग हनुमंतरायावरती बारी आली. अंगदानं सांगितलं, हनुमंता तू जाऊन दाखव, तू उडी मारून दाखव. हनुमंतरायानं सांगितलं, मी ठीक आहे उडी मारतो, पण माझ्यात एवढं बल नाही. मग काय करतो? माझे प्रभू रामचंद्र मला बल देतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि उड्डाण केलं. 100 नाही, एकाच उड्डाणामध्ये डायरेक्ट लंकेमध्ये. आणि ज्या वेळेस हेच हनुमंतराय रामप्रभू समोर आले ना, रामप्रभूंनी विचारलं, हनुमंता काय पाहिजे तुला, बोल. लंका देऊ का तुझ्या नावे करून? लंकेचा राजा बनवू का तुला? नाही नाही मला लंकेचा राजा नको. मग तुला अयोध्येचा राजा बनवू का सांग? लक्ष्मणानं सांगितलं, दादा अयोध्ये करता आपणच इथपर्यंत आलोय, याला अयोध्येचा राजा करता तर आपण काय करायचं? मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तू चिंता करू नको, मी बी बोलतोय ना. हनुमंता बोल, तुला अयोध्येचा राजा करू का? हनुमंतरायांनी सांगितलं, नाही बाबा अयोध्येचाही राजा नको, पाहिजे काय तुला ते सांग. हनुमंतरायांनी दिलेलं उत्तर ऐका. हनुमंतराय म्हणतात, देवा मला राजा बनून राहण्यात अर्थच वाटत नाही, मला द्यायचंच असेल तर तुमच्या चरणाची सेवा करणारा सेवक बनवा, याच्या व्यतिरिक्त काही नाही.
सेवक बनून राहतो, सेवक बनून. म्हणून तर माझ्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी भक्तीची वाट अगोदर हनुमंतरायांना विचारली. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तीची वाट विचारावी हनुमंतरायांना, पण कशामुळे? दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. याच्याकरता जीवनात सेवक बनून राहा, मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. विठ्ठल मग महाराज सेवा केली, भगवान परमात्म्याची सेवा केली. होतं काय? तो काय करतो? अभंगाचं द्वितीय चरण. पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा. भगवान पंढरीश परमात्मा त्या सेवकाचा अभिमान अंतकरणामध्ये धारण करतो. अहो देवाला एवढा अभिमान आहे आपल्या भक्तांचा. भगवान परमात्मा म्हणतो, एक वेळेस माझी भक्ती नाही करता आली तर चालेल, नका करू, काही अडचण नाही. फक्त काय करा? माझ्या सेवकांची, माझ्या भक्तांची भक्ती करा. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची सेवा केल्या देवा पावे. देवाला त्यांची सेवा, कुणाची? संतांची सेवा केली, भगवंताच्या सेवकाची सेवा केली की देवाला त्याचा आनंद वाटतो. भगवान परमात्म्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. भगवान परमात्म्याच्या मुखातले उद्गार आहे काय? संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. संतांचं सुख देवाला वाटतं म्हणून स्वतः भगवान परमात्मा सुद्धा संतांची सेवा करतात, सेवकाची सेवा करतात. म्हणून सेवक जे आहेत ना, त्या सेवकाचा अभिमान भगवान पंढरीश परमात्म्याला वाटतो. आणि मग काय करतो अभिमान वाटल्यानंतर? पांडुरंगी जीवदानी, त्याला जीवदान देतो. आणि कोवसा म्हणजे त्याचा आधार बनतो. आधार कुणाकुणाला जीवदान दिलं, कुणाकुणाचा आधार बनला, फार विस्तृत चिंतने. 2 उदाहरणं सांगतून पुढे चालतो, ऐका. जीवदान कुणाकुणाला दिलं, असे अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील की त्यांना भगवान परमात्म्यानं जीवदान दिलं. आपल्याही जीवनात कितीतरी वेळेस असे प्रसंग घडले असतील ना. गाडी ठोकायला आली, पण ठोकायला आलेली गाडी काही क्षणात बाजूला झाल्यामुळं आपल्याला जीवदान प्राप्त झालं. कशामुळं? त्याची काहीतरी कृपा आपल्यावर असल्यामुळे. कितीतरी लोक महाराज मरता मरता वाचलेत. हे जीवदान आपल्याला कुणी दिलंय? भगवान पंढरीश परमात्म्यानं. तो जीवदानी आहे महाराज. कितीतरी उदाहरण, कितीतरी पुरावे आपल्याला याच्याकरता सापडतील. तो जीवदानी. अजून कोवसा म्हणजे तो आधार आहे आपला. कोण आहे आपल्याला आधार? त्याच्याशिवाय कोणी नाही. त्याच्याशिवाय सांभाळणारा कोणी नाही, त्याच्याशिवाय आधार देणारा कोणी नाही. काय झालं? दुःशासनानं सांगितलं दुर्योधनाला, दुःशासना जा द्रौपदीला आण. दुर्योधनाचा आदेश निघाला. दुःशासन धावत चालला आणि द्रौपदीला पकडलं. अगोदर वेणी धरली द्रौपदीची, आणि द्रौपदीची वेणी धरत फरफटत सभेमध्ये आणलं द्रौपदीला. द्रौपदी महाराज रडतीये. रडता रडता सगळ्यांकडे पाहिलं द्रौपदीनं. अगोदर अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुनावरती फार जीव द्रौपदीचा. अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुनानं खाली मान घातली. धर्मराजाकडे पाहिलं, धर्मराजाने ही खाली मान घातली. कोणालाही मान वर करण्याची ताकद होईना, सगळ्यांनी माना खाली घातल्या. मग काय करावं? धर्मराज युधिष्ठिरानं जिथं मान खाली घातली तिथं कोण मान वर करून पाहणार आहे? सगळ्यांनी महाराज जेवढे तिथं बसलेले धर्मवेत्ते होते, कर्मवेत्ते होते, ज्ञानवेत्ते होते, सगळ्यांनी माना खाली घातल्या. भीष्म पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य, सगळ्या मंडळींनी माना खाली घातल्या. कोणीही वाचवायला धावलं नाही द्रौपदीला. शेवटी दुर्योधनानं सांगितलं, दुःशासना बघतो काय? घाल तिच्या साडीला हात आणि काढ तिची साडी भरव सभेमध्ये, विवस्त्र कर तिला आणि माझ्या मांडीवरती आणून बसव. आंधळ्याची पोरं आंधळ म्हणती काय? आण तिला माझी मांडीवरती बसव. दुःशासनानं साडीला हात घातला. द्रौपदी पाहतीये. द्रौपदीनं विचार केला, अरे आता तरी हे वाचवतील मला, आता तरी वाचवतील. बराच वेळ विचार केला, नंतर लक्षात आलं आता आपल्याला वाचवणार यातलं कोणी नाही. आपण कुणाकडेही पाहून उपयोग होणार नाही. मग काय करावं? एकच हाक मारली भगवान कृष्ण कन्हैयाला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला विला, वेळ का सखया लावियेला. दीनानाथ प्रीद
सांभाळे आपुले दीनानाथ ब्रीद सांभाळे आपुले नको पाहू केले पाप पुण्य पाप पुण्य नको पाहू केले पाप पुण्य देवा धाव देवा वाचव. ज्या वेळेस भगवान कृष्ण कन्हैयाला हाक मारली ना मग आपला आधार असणारा कृष्ण कन्हैया धावत आला. ऐका ना, काही लोक म्हणतात देवानं वस्त्र पुरवली नाही, वस्त्रे हरण कैशी वस्त्रे झाली माऊली. वस्त्र पुरवली नाही, साक्षात कृष्ण कन्हैया वस्त्र बनला. आधार कृष्ण कन्हैया बनतो, आधार तो पंढरीश परमात्मा बनतो. फक्त आपण त्याची सेवा करत राहिलं पाहिजे. आपण त्याचं सेवक बनवून राहा. भगवान पंढरीश परमात्मा आपल्याला कशाचीच कमतरता पडू देत नाही महाराज, कशाचीच. आपण फक्त एवढं माना. तुकोबराय म्हणतात ना, तुका मने भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. आपला भार त्या देवावरती घाला. सगळं पाहतो महाराज, तो सगळं पाहतो. आपल्या सगळ्या गोष्टी पायाखाली, आपल्या अंथरुणाखाली घेतो भगवान पंढरीश परमात्मा. आपला आधार बनतो तो. म्हणून आपण त्याची सेवा करा, तो आपले सगळे कामं करतो. तुम्हाला सांगू का, अगदी नीचातलं नीच काम सुद्धा आपल्यासाठी करतो. किती नीच काम करावं सांगू तुम्हाला. अर्जुनाची घोडी धुतली अलते. अर्जुनाची घोडी धुतली कृष्ण कन्हैयानं. एवढंच नाही, अर्जुनाला एक दिवस जंगलात असताना सुभद्रेची आठवण झाली बायकोची. मग सुभद्रेची आठवण झाली तर कृष्ण कन्हैयाला वाटलं माझ्या भक्ताला पत्नीची आठवण झाली ना. कृष्ण कन्हैया सुभद्रा बनले आणि अर्जुनाची इच्छा पूर्ण केली. याच्यापेक्षा काय खालच्या दर्जाचं काम करायचं बोला. किती नीच दर्जाचं काम करू शकतात भगवान पंढरीश परमात्मा आपल्याकरता. अजून एक बोलतो, मनुष्य जन्माला आला आणि मनुष्य मेला, दोन्ही वेळेस सुतक पाळलं जातं आपल्याकडे. पाळतात की नाही? जन्माला आल्यानंतरही सुतक आहे आणि मेल्यानंतर तेव्हा सुद्धा सुतक आहे. पण ऐका ना, प्रसंग असा घडला, एक भक्त भगवान पंढरीश परमात्म्याच्या दिशेनं निघाला, पंढरीच्या दिशेनं निघाला. बायकोनं सांगितलं, अहो बाळांपण जवळ आलंय, तुम्ही कुठे निघालात? अगं पंढरीची वारी चुकता कामा नाही. मग तुमच्या बहिणीला आमच्या वंशाला तरी पाठवून द्या. चिंता करू नका, पाठवतो. निघाले पण लक्षात राहिलं नाही कोणाला काय सांगायचं निरोप. भगवान पंढरीश परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले, पंढरीत पोहोचले. पण चिंता भगवान पंढरीश परमात्म्याला नव, आधार तो होणार आहे ना आपला. म्हणून त्या पंढरीश परमात्म्यानं काय केलं माहिती का, त्या चोखोबरायांची बहीण झाली. चोखोबराय अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलेत. अस्पृश्य, ज्यांना स्पर्श करणं सुद्धा वर्जय, अशा जातीमध्ये जन्माला आलेले चोखोबराय. त्या जातीमध्ये भगवान पंढरीश परमात्मा त्यांची बहीण होऊन गेले. हे सगळ्यात पहिलं खालचं काम. अस्पृश्य जातीमध्ये गेले. दुसरं काम ऐका, त्यांची बहीण झाले आणि गेले घरी. कडी वाजवली, वहिनी उघडा दार हाका मारी. दरवाजा उघडला, बरं झालं वंश तुम्ही आलात, बरं झालं बरं झालं. बाळंतपण जवळ आले, धनी निघून गेले पंढरीला, बरं झालं तुम्ही आलात. बरोबर, चिंता करू नका, मी आले ना, बाळांपण तुमचं व्यवस्थित होईल, चिंता करू नका. बाळांपण झालं. भगवान पंढरीश परमात्म्यानं आपल्या हातानं बाळांपण केलं. मला सांगा, सुतकामध्ये देवाला स्पर्श चालतो? सुतकामध्ये देवाला स्पर्श चालत नाही. पण त्याच देवानं सुतकात येऊन काम केलं, याला म्हणायचं आधार होणं. आधार होणं तो भगवान पंढरीश परमात्मा सुतकात सुद्धा येऊन आपला आधार बनतो. म्हणून मालक होण्यापेक्षा त्याची सेवक बनून राहा. विठ्ठला विठ्ठला अजून एक उदाहरण सांगतो. तुकोबराय मिरच्या विकल्याला गेली. मिरच्या पूर्वी व्यापार करायचे. तुकोबराय व्यापारी म्हणून असायचे, कुणबी. मग मिरच्या विकायला गेले ना, असे ढीग मांडले मिरच्याचे पोते घेऊन. आता सासऱ्यांनी दिलेल्या पैशातून आणलेल्या मिरच्या होत्या, सासऱ्यांचा माल होता. मग विकायला बसले. थोड्या वेळ विकल्या परंतु कंटाळा आला. हातात चिपळ्या घेतल्या, गळ्यात विना घातला आणि भजन करत बसले. आता लोक यायचे, कशा दिल्या मिरच्या, जा घेऊन.
घेऊन जा, काही नाही, कशा न्या तुम्हाला न्यायच्या तशा नाही, काही अडचण नाही. पैसे आता द्या, नाही तर घरून पाठवून द्या, काही अडचण. तुकोबर आहे महाराज. एकानं एक पोतं घेतलं आणि घरी घेऊन गेला. त्यानं सांगितलं पैसे पाठवून देतो सेवकाकडं, पण पैसे काही वापस आले नाही. भगवान पंढरीश परमात्म्याला काळजी पडली. घरी गेलो आणि जिजामा साहेबांनी यांना जर रिक्त हातानं घरी आलेलं पाहिलं ना, तर याला तुकोबरायांना नंतर शिव्या, अगोदर शिव्या मला. कारण की जिजामा साहेब तुकोबरायांना शिव्या नव्हत्या देत. या काळ्यामुळं, या विठ्यामुळं माझ्या अंसाराचं, माझ्या सगळ्या संसाराचं वाटोळ झालं म्हणायचं. मग पहिल्या शिव्या मला भेटतील, मग काय करावं? भगवान पंढरीश परमात्मा तुकोबरायांचा चाकर बनला. चाकर गेला, सावकार दरवाजा उघडला. काय पाहिजे? सकाळी मिरच्या आणल्या. कुणाकडून? देहूचे तुकोबा, ते बसले होते मिरच्या विकण्याकरता. एक पोत मिरच्या आणल्या. हो. किती भरल्या? त्यानं सांगितलं 30. आता यो जगाचा मालक आहे महाराज. यानं सांगितलं 50 किलो होत्या. म्हणजे बरोबर. तुम्हाला कसं कळलं? मी नव्हतो, पण मी घरून मीच मोजून दिल त्या म्हणे. बरं. पैसे काय भावानं ठरल्या? ज्या भावानं ठरल्या त्या भावानं नाही, मार्केटमध्ये जे भाव चालू आहे त्या भावानं पैसे द्या. पैसे घेतले, गेले. आता तुकोबरायांकडे गेल्यानंतर तुकोबरायांनी विचारलं आपण? म्हणे त्या सावकारानं सकाळी पोतभर मिरच्या हो नेल्या, त्याचे पैसे दिलेत म्हणे त्यांनी. हे घ्या तुमचे पैसे. भगवान पंढरीश परमात्म्यानं आणून पैसे तुकोबरायांकडे द्यावे. हे चाकरपणा सुद्धा अनेक दिवस केला. एवढंच नाही हो, श्रीखंड्या चंदन उगाळो निकारी, श्रीखंड्या चंदन उगाळो निकारी, वस्त्रे गंगा तीरे धुतसे, वस्त्रे गंगा तीरे धुतसे, खंडा चंदन राबला महाराज. 36 वर्ष, 12 वर्ष श्रीखंड्या बनून चंदन उघडण्याचं काम केलं. 12 वर्ष नाथबाबांच्या घरचे कपडे धुण्याचं काम केलं भगवान पंढरीश परमात्म्यानं. अहो, भगवान पंढरीश परमात्म्यानं कावडीनं पाणी वाहवं नाथबाबांच्या घरी. आपला आधार बनतो, फक्त आपण त्याचं सेवक बनवून पहा. मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. विठोबा पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा. भगवान पंढरीश परमात्म्याला त्या सेवकाचा अभिमान वाटतो, म्हणून आपला सुद्धा अभिमान वाटावा देवाला. तर त्याच्याकरता आपण भगवान पंढरीश परमात्म्याची सेवक बनून राहा. त्याची सेवा करण्यामध्ये आपलं जीवन रत करा, की जेणेकरून आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आणि ऐका ना, तो काय करतो आपल्या जीवनामध्ये? तर आगीत जळणाऱ्याला आणि पाण्यात बुडणाऱ्याला दोघांना सुद्धा वाचवण्याचं काम तो करतो. कोणाकोणाला वाचवलं? आगीपासून जळणारे कोण आणि पाण्यात बुडालेले कोण? राजा जसवंतराय. राजा जसवंताच्या त्याचे 4 मुलं होते राजा जसवंतरायाला. आता हे माऊली ज्ञानोबरायांच्या पूर्वजापासून त्या काळचा इतिहास आहे, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांचे मूळ पुरुष हरिहरपंत कुलकर्णी आणि हे राजा जनजसवंतराय हे सोबत. मग राजा जनजसवंत संतांचा फार मोठा सेवक. मग संतांना दान करायचं काय, संतांकरता पंक्ती उठवायचा काय, सप्ताहाला मदत, जे काही धर्मकार्य त्याला करता येईल तिथं कार्य करायचं. पण मूलगत तसे नव्हते. मुलांनी विचार केला, हा राजा जर सगळं संतावरच लुटवायला लागला तर आपल्याला काय शिल्लक राहील. म्हणून दुसऱ्या राजाजवळ गेले आणि दुसऱ्या राजाला सांगू लागले, अहो आमचं धन आम्हाला तुम्हाला द्यायचंय, परंतु आमचा बाप मला वाटत नाही काही शिल्लक ठेवेल. म्हणजे काय झालं, तो सगळं दानच देऊ पाहतोय म्हणे. मग काय करावं? एक काम करा म्हणे,
आमची उर्वरित संपत्ती आम्ही तुम्हाला देतो राजकारणाकरता, परंतु आमच्या बापाला तेवढं संपवायचं काम करा. काय महाराज, पोटचे पोरं. आणि आता हल्ली सुद्धा कितीतरी अशी उदाहरणं पाहायला भेटतात आपल्याला, बापाला सुद्धा मारायला मागं पुढं पाहत नाही महाराज. बसा. जसवंतरायाचे मुलं म्हणू लागले आमच्या बापाला मारा, पण ती संपत्ती तो व्यय करतोय ना, त्याचा खर्च करतोय ना, त्याला थांबवा. राजानं सांगितलं ठीक आहे, संपत्ती आपल्याला भेटणार आहे तर त्याला मारायला काय अडचण आहे. जसवंताला आणल्यानंतर पूर्वी मोठानं पाणी भरले जायचं, बरोबर आहे ना. ते मोठ कशाचे असायचे, चमड्याचे, बरोबर आहे ना. चमड्यानं शिवलेले असायचे ती मोठ, आणि मग त्यांना पाणी खेचलं जायचं वरती. मग जसवंताला त्या चमड्याच्या मोठीमध्ये टाकलं गेलं, बांधली गेली सगळी मोठ, आणि विहिरीमध्ये त्या मोठीला मोठे दगड बांधून बुडवलं. पण बुडवल्यानंतर आता तो हत्तीचा तलाव होता, हत्तीचा हौद होता, ज्याच्यामध्ये हत्ती आंघोळी करायची. असा मोठाच्या मोठा असणारा हत्तीचा हौद, त्या हत्तीच्या हौदामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नामध्ये एक सुवर्णाचा असणारा तो कच्छ म्हणजे कासव, तो कासव ती मोठ वरती घेऊन यायचा पुन्हा. हे काठ्यांनी लोटायचा प्रयत्न करायचे, तो कासव पुन्हा वरती घेऊन यायचा. बराच वेळा असं झालं, पण ते काय मोठ खालीच बुडेना. मोठे दगड बांधून पाहिले, पण मोठ काही खाली बुडेना. राजाला बातमी समजली. राजानं सांगितलं पहिलं बाहेर काढा. कासव पाहिला, तो सुवर्णमयी कासव. म्हणे त्या कासवाचा नरसिंह व्हायच्या आत बाहेर काढा, नाही तर नरसिंह झाला तर आपले पोट फाडीन म्हणे. त्याच्यामुळे पहिलं बाहेर काढा. हा संत दिसतोय कोणीतरी. जसवंताला सोडलं गेलं, आणि सोडल्यानंतर तो राजा लोटांगणी आला. जळत्याला म्हणजे बुडत्याला सुद्धा तारणारा भगवान पंढरीश परमात्मा आहे. राजा जसवंताला महाराज बुडता तारलं. अजून जळतांनी तारलं कुणाला, प्रल्हादाला अग्नीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण अग्नीत टाकल्यानंतर होलिका जळाली, पण प्रल्हादाच्या शरीराला जरासा सुद्धा स्पर्श झाला नाही. याला म्हणतात जळत्या आगीत जळणाऱ्याला सुद्धा आणि पाण्यात बुडणाऱ्याला सुद्धा त्याचा तारणहार, ते रक्षिता हो येतो, त्यांचं रक्षण करणारा भगवान पंढरीश परमात्मा असतो. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात त्याची कृपा आपल्यावरती असावी, आणि याच्या करताच आपलं जीवन आपण व्यय घालावं. अभंगाचं शेवटचं चरण, कृपा पोटे वागवी, तो आपल्या करता म्हणून त्याच्या पोटामध्ये कृपा वागवत असतो. आपण केवळ त्याचा सेवक बनवून राहा. आपल्या उद्धाराचं साधन तेवढंच आपल्या जीवनामध्ये असतो. झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित. तुम्हाला थोडंसं बोर झालं असेल, परंतु चिंतन ऐकणं बोरच होतं माणसाला. चांगलं सांगायचं झालं की मग माणसं थोडं कंटाळवाणं होतं. पण ऐका, कीर्तन आपलं चांगलं वाटण्याकरता नसतं, कीर्तन आपलं चांगलं होण्याकरता असतं. आपलं चांगलं व्हावं याच्याकरता कीर्तन असतं. आणि कीर्तनाला सुद्धा येत असताना हाच विचार अंतःकरणात ठेवत जा की आज आपल्याला कीर्तनातून घरी काहीतरी घेऊन जाता येईल. एखादा जरी विचार कीर्तनातून तुम्हाला घरी नेता आला तर तुमच्या सांसारिक जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एवढी अपेक्षा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करतो की रोज झोपते वेळेस एकदा तरी देवाचं नाव घेत जा. जास्त वेळेस घेऊ नका, आपल्या जिभेला छाले पडू शकतात. जमलं तर घ्या, नाहीच जमलं तर कमीत कमी एकदा तरी रात्री झोपते वेळेस फक्त एकदा देवाचं नाव निश्चित मुखातून येऊ द्या. कारण की काय हो, जोपर्यंत आपल्या जिभेला सवय लागणार नाही त्यावेळ तोपर्यंत मरणोत्तर आपल्याला चांगली गती प्राप्त होणार नाही. मरते वेळेस मुखात नाम येण्याकरता आयुष्यभर त्याची साधना आपल्याकडून व्हावी लागते. एकदा नाव घेत जा देवाचं, फक्त अंतकरणातून घेत जावं, भावनेनं घेत जा, बाकी काही लागत नाही त्याला. भाव का भूखा हूँ मैं, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. असतो. झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याचे जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोदसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती. ना तरी बालक बोबडा बोली काय वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रे घे जेवी. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सुंदर सगळे महाराज मंडळी अतिशय सुंदर साथ दिली, त्याबद्दल सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. विनेकरी सोबदारे साऊंड सिस्टीम आहे, सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज